नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनएक्स मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले स्वागत करतो. नोकरीच्या शोधात आहात तर सरकारी नोकरीची सुवर्ण संधी तुमच्यासाठी पुन्हा एकदा उपलब्ध झालेली आहे. सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांनी झटपट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करायचा आहे. 6 मे 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये डाटा एंट्री ऑपरेटर MPW कार्यकारी सहाय्यक या पदासह विविध पदांची भरती घेण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या पदासाठी अर्ज सादर करायचा आहे. या पदासाठी वेतन तुम्हाला 17,000 ते 40,000 रुपये प्रति महिना असणार आहे आणि विशेष म्हणजे या पदासाठी कोणती परीक्षा किंवा फी भरावी लागणार नाही. थेट मुलाखत घेऊन निवड केल्या जात आहे, तेव्हा नक्की तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करू शकता. तर कोणकोणत्या पदासाठी ही रिक्रुटमेंट निघालेली आहे, त्यासाठी किती रिक्त जागा आहे, वेतन किती असणार आहे, अर्ज करण्यास वयाची अट व अर्ज फी किती लागणार आहे आणि मुख्यतः या पदासाठी अर्ज करण्यास पात्रता कशा प्रकारे आहे याबाबत संपूर्ण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्या अगोदर आपल्या एनएक्स मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आताच चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या, कारण अशाच नवनवीन भरतीबाबत अपडेट रोज आपण या चॅनलवर देत असतो. त्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि काही समस्या असल्यास व्हिडिओमध्ये कमेंट करा किंवा टेलिग्राम ग्रुपवर विचारू शकता. आपल्याला नक्की प्रतिसाद मिळेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, ही जी जाहिरात आहे ती जाहिरात मुंबई महानगरपालिकेकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या असंसर्गजन्य रोग विभागाअंतर्गत कंत्राटी स्वरूपात कार्यक्रम समन्वयक, आहार तज्ज्ञ, कार्यकारी सहाय्यक, डाटा एंट्री ऑपरेटर, NCT कॉर्नर्स, MPW इत्यादी पदांची पदभरती इथे घेण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने या पदासाठी गुगल फॉर्मच्या माध्यमातून तुम्ही अर्ज इथे सादर करू शकता. थेट मुलाखत घेऊन या पदाची निवड केल्या जात आहे. कोणती परीक्षा या ठिकाणी होणार नाही, तेव्हा नक्की तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करू शकता. 6 मे 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी देण्यात आलेली आहे. या पदभरतीची सविस्तर माहिती, अर्जाचा नमुना तुम्हाला महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या गेलेल्या आहे. त्याचप्रमाणे प्रमुख वर्तमानपत्रात किंवा या कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रदर्शित करण्यात आलेल्या आहे. तेव्हा महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही या ठिकाणी जाहिरात डाउनलोड करून या पदासंबंधीची माहिती घेऊ शकता. तर या पदभरतीची जी काही जाहिरात आहे, जी काही ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक आहे, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे किंवा टेलिग्राम ग्रुपवर प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. तेव्हा टेलिग्राम ग्रुपवर जाऊन या पदसंबंधीची जाहिरात आहे ती डाउनलोड करून या पदभरतीसाठी माहिती इथे घेऊ शकता आणि या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. तर टोटल 5 पदांची ही पदभरती या ठिकाणी होत आहे. त्याची संपूर्ण माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये याच संपूर्ण पदभरतीची माहिती आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून संपूर्ण पदभरतीची माहिती संबंधात तुम्हाला कसलीही अडचण या ठिकाणी जाणार नाही. तर सुरुवातीला पहिल्या पदाची ही पदभरती होते, ज्यामध्ये प्रोग्राम कोऑर्डिनेटर म्हणजेच कार्यक्रम समन्वयकर्ता ही पदभरती निघालेली आहे. 24 रिक्त पदसंख्या इथे भरल्या जात आहे. 40,000 रुपये वेतन तुम्हाला या पदासाठी असणार आहे. कमाल वयोमर्यादा सर्व कॅटेगरीतील उमेदवारांकरता 35 वर्ष इथे देण्यात आलेली आहे. तर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी 62 वर्ष वयाची अट इथे असणार आहे. त्यानंतर आहार तज्ज्ञ या दुसऱ्या पदासाठी ही पदभरती होत आहे. 33 रिक्त जागा इथे भरल्या जात आहे. 30,000 रुपये प्रतिमाह मानधन या पदासाठी असणार आहे. तर वयाची अट 40 वर्षापर्यंत देण्यात आलेली आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी 62 वर्ष वयाची अट असणार आहे. त्यानंतर कार्यकारी सहाय्यक या तिसऱ्या पदासाठी ही पदभरती होत आहे. 2 रिक्त जागा या ठिकाणी भरल्या जात आहे. 30,000 रुपये वेतन तुम्हाला या पदासाठी असणार आहे. तर वयाची अट अर्ज करण्याकरता 38 वर्षापर्यंत इथे देण्यात आलेली आहे. त्यानंतर डाटा एंट्री ऑपरेटर करता ही पदभरती होत आहे. 30 रिक्त जागा इथे भरल्या जात आहे. एकूण वेतन तुम्हाला 18,000 रुपये प्रति महिना असणार आहे. तर वयाची अट 45 वर्षापर्यंत देण्यात आलेली आहे. त्यानंतर NCT कॉर्नर्स MPW या 5व्या पदासाठी ही पदभरती होत आहे. टोटल 26 जागा इथे भरल्या जात आहे. 17,000 रुपये प्रतिमाह मानधन या पदासाठी असणार आहे. तर अर्ज करण्यासाठी वयाची अट 45 वर्षापर्यंत या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे या 5 पदासाठी ही पदभरती या ठिकाणी होत असून त्या पदाची रिक्त पदसंख्या इथे देण्यात आलेली आहे. वेतनाबाबत माहिती देण्यात आलेली आहे. त्यानंतर अर्ज करण्याकरता वयाची अट इथे देण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे माहिती या ठिकाणी देण्यात आलेली असून त्यानंतर या पदासाठी शिक्षण पात्रता कशा प्रकारची आहे त्याची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर उमेदवारकडे MBBSची पदवी या ठिकाणी असणे आवश्यक आहे किंवा अन्य वैद्यकीय शाखेमधील महाराष्ट्र वैद्यकीय परिषद किंवा राष्ट्रीय वैद्यकीय परिषद यांच्याकडून मान्यता घेतलेली पदवी या ठिकाणी असणे आवश्यक आहे, ज्यामध्ये BMS, BHMS किंवा BDS या
वैद्यकीय शाखेची पदवी तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. त्याचसोबत सार्वजनिक आरोग्य, आरोग्य प्रशासन, डिप्लोमा, मास्टर इन पब्लिक हेल्थ, DHA, CHA या विषयामधील या ठिकाणी पदव्युत्तर उमेदवार असल्यास त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे. त्याचसोबत सार्वजनिक गैरसरकारी संस्था यामध्ये राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमामध्ये काम केल्याचा 1 वर्षाचा या ठिकाणी अनुभव असेल त्या उमेदवारास इथे प्राधान्य दिलं जात आहे. त्याचसोबत MSCITची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र किंवा संगणक माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र त्या उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे मुंबई महानगरपालिकेमध्ये समकक्ष पदासाठी अनुभव असणाऱ्या उमेदवारास या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे. तर अशा प्रकारे या पहिल्या पदासाठी शिक्षण पात्रता आणि अनुभव पात्रता इथे देण्यात आलेली आहे. त्यानंतर आहार तज्ज्ञ या दुसऱ्या पदासाठी ही पदभरती या ठिकाणी होत आहे. तर या ठिकाणी बघू शकता शिक्षण पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठातील आहार तज्ज्ञ शाखेतील BSc पदवीधारक असलेला उमेदवार या पदासाठी अर्ज सादर करू शकणार आहे किंवा UGC मान्यताप्राप्त विद्यापीठामधील न्यूट्रिशन्स अँड डायटेटिक्स शाखेमधील पदव्युत्तर पदवी या ठिकाणी असल्यास तो उमेदवार इथे अर्ज सादर करू शकणार आहे. त्यानंतर कार्यकारी सहाय्यक या तिसऱ्या पदासाठी ही पदभरती होत आहे. तर या ठिकाणचं शिक्षण पात्रता काय लागणार आहे तर मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य, विज्ञान, कला, विधी किंवा तत्सम शाखेचा पदवीधर या ठिकाणी असल्यास तो उमेदवार या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकणार आहे. त्याचसोबत 100 गुणाची मराठी व 100 गुणाची इंग्रजी विषय घेऊन त्या उमेदवारांनी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. त्यासोबत उमेदवाराकडे शासनाचे इंग्रजी व मराठी टंकलेखनाचे प्रत्येकी किमान 30 शब्द प्रति मिनिट या वेगाचे उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. त्यासोबत MSCIT परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवाराला संगणकामधील ऑपरेटिंग सिस्टीम, वर्ड प्रोसेसिंग, स्प्रेडशीट, प्रेझेंटेशन, डेटाबेस सॉफ्टवेअर, ईमेल, इंटरनेट इत्यादी विषयीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. अशा प्रकारची शिक्षण पात्रता तुमच्याकडे असेल तर तुम्ही कार्यकारी सहाय्यक या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. त्यानंतर डाटा एंट्री ऑपरेटर करता ही पदभरती होत आहे. उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर या ठिकाणी असल्यास या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकणार आहे. त्यानंतर उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षा 100 गुणांची प्रश्नपत्रिका असलेली मराठी विषय घेऊन या ठिकाणी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचसोबत उमेदवाराकडे MSCITचे परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता उमेदवार टंकलेखन 6 महिने अथवा त्यापेक्षा जास्त कालावधीचे शासन मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेमधून उत्तीर्ण केलेले असावे. त्याचसोबत या ठिकाणी टंकलेखनाचा वेग कमीत कमी 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट व डेटा एंट्रीचा वेग 8000 की डिप्रेशन इतका अवगत असणे आवश्यक आहे. तर अशा प्रकारची शिक्षण पात्रता तुमच्याकडे असेल तर तुम्ही डाटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी अर्ज सादर करू शकता. त्यानंतर NCT कॉर्नर्स MPW करता ही पदभरती होत आहे. त्याकरता शिक्षण पात्रता काय लागणार आहे तर उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा या ठिकाणी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 100 गुणांची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय घेऊन त्याने ती परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. त्याचसोबत उमेदवाराकडे MSCIT परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये समकक्ष पदाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य दिलं जाणार आहे. अशा प्रकारे या 5 पदांसाठी मित्रांनो ही पदभरती या ठिकाणी होत आहे. त्याकरता शिक्षण पात्रता एलिजिबिलिटी क्रायटेरिया या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर या दिलेल्या शिक्षण पात्रतेनुसार या एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार तुम्ही जर या पदासाठी पात्र ठरत असाल तर नक्की ते प्रयत्न करू शकता. तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो उपरोक्त धारण करणाऱ्या उमेदवारांनी 29/4/2025 ते 6/5/2025 या तारखेपर्यंत Google फॉर्मच्या लिंकद्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज या ठिकाणी सादर करायचा आहे व संबंधित सर्व कागदपत्रे खालील यादीनुसार या ठिकाणी स्कॅन करून पाठवायची आहे. तर 6 मे 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी असणार आहे. तर Google फॉर्ममध्येच तुम्ही या ठिकाणी सर्व संबंधित कागदपत्रे या ठिकाणी स्कॅन करू शकता. तर अशा प्रकारे Google फॉर्मची लिंक या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर Google फॉर्मची लिंक मित्रांनो मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करणार आहे. तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन त्या Google लिंकवर क्लिक करून तुम्ही त्या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज इथे सादर करू शकता. उमेदवारांनी सादर केलेल्या कागदपत्राची छाननी करून पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांना ईमेल IDद्वारे या ठिकाणी कळवण्यात येणार आहे व त्यांना मुलाखतीकरता इथे बोलावण्यात येणार आहे. दूरध्वनीद्वारे कोणतीही माहिती कळवल्या जाणार नाही. ईमेलद्वारे या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी कळवल्या जाणार आहे. तर डाटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी आवश्यकतेनुसार प्रात्यक्षिक परीक्षा या ठिकाणी घेण्यात येणार आहे. याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. तर बाकी जे काही पदे आहेत त्याच्याकरता मुलाखतीच्या आधारावर गुणवत्ता यादी तयार करून त्याची यादी सूचना फलकावर प्रदर्शित करण्यात येणार आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी बघू शकता सर्व पदांकरता मित्रांनो आवश्यकतेनुसार कागदपत्राची यादी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर ही सर्व कागदपत्रे तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करताना स्कॅन करून या ठिकाणी अपलोड करायची आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो या 5 पदांसाठी ही पदभरती या ठिकाणी सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये
निघालेली असून त्याची जाहिरात बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्याकडून या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्याच पदभरतीची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात घेण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या NX मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व या भरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या जे काही प्रश्न असतील कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.